ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा देवणी तालुका विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमला। पावसासाठी विठ्ठल चरणी साकडे तर देवणी खुर्दमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीने अवघे गाव भक्ती रसात न्हाऊन निघाले। आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त देवणी तालुक्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। देवणी शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी या अखंड नामघोषाने संपूर्ण देवणी नगरी दुमदुमून गेली। यावर्षी मान्सून दाखल होऊनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह वारकरी संप्रदायातील भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी चांगल्या पावसासाठी साकडे घातले। टाळ मृदंग वीणा आणि भगव्या पताकांच्या साक्षीने पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले। देवणी तालुक्यातील विविध गावांमधून आलेले वारकरी या सोहळ्यात मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले। दिंडी मार्गावर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, फळे आणि फराळाची व्यवस्था केली होती। देवणीचे माजी सरपंच देवदास पतंगे यांच्यासह अनेकांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला, त्यामुळे भक्तीबरोबरच सेवाभावाचेही सुंदर दर्शन घडले। दरम्यान देवणी खुर्द येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले। गावातील महिला, पुरुष, युवक आणि लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तेजेवाड सर, अंगणवाडी कार्यकर्त्या देवशाला कांबळे, सरोजा गायकवाड तसेच अंगणवाडी मदतनीस यांनीही दिंडीत सहभागी होत वारकरी परंपरेला सलाम केला। नागनाथ व्यंजने, मल्लिकार्जुन भेत्रे आणि राम मानुरे ऑपरेटर यांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले। शिवाजी कारभारी, रावसाहेब मुराडे, निवृत्ती मुराडे, रमेश मुराडे, रामराव भेत्रे, राजकुमार उगिले, राजू कारभारी, धनराज गिरी, संदीप पाटील, व्यंकट कानुरे यांच्यासह गावातील अनेक महिला पुरुषांनी या भक्तिमय सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदविला। दिंडीची सांगता मारुती मंदिर येथे करण्यात आली। यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक सोहळ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।